ओके, तर आपलं बघा फोर्थ प्रॅक्टिकलचं जे काही मी ऑफलाईन घेतलं होतं, तर ते ऑनलाईन थोडं एक शॉर्टमध्ये आज आपण डिस्कस करतोय. तर बघा याच्यामध्ये काय आहे मेनली तर ह्याचं एम काय आहे टू स्टडी द अनाटॉमी अँड फिजिओलॉजी ऑफ ह्युमन स्केलेटल. जो काही आपण ह्युमन स्केलेटलचा स्टडी केला, ओके थेअरीमध्ये. तर तसाच सेम आपल्याला काय आहे प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा त्याची अनाटॉमी आणि फिजिओलॉजी काय करायची आपल्याला स्टडी करायचं त्याचा. ओके. तर बघा एंटायर बोन्स काय आहेत आपले? तर एंटायर ते काय आहेत? फ्रेमवर्क आहे. म्हणजे आपण म्हणतो फॉर एक्झाम्पल फ्रेमवर्क म्हणजे काय? तर एक बेसिक रिक्वायरमेंट किंवा आपण त्याला म्हणू शकतो एक साचा, ओके, पाया. तर अशा प्रकारे बोन्स काय आहेत आपल्या बॉडीचे? तर फ्रेमवर्क आहेत. अँड त्याचे जे कार्टिलेज अलोंग विथ द लिगामेंट्स, टेंडन्स, ओके, व्हिच कन्स्टिट्यूट द स्केलेटल सिस्टम. तर स्केलेटल सिस्टममध्ये काय असतात मेनली तर लिगामेंट्स, बोन्स, टेंडन्स हे सगळं काय असतं स्केलेटल सिस्टमच्या अंडर येतं. आणि ते त्याचं मेन फंक्शन काय? तर ते सपोर्ट करतात. कशाला? सॉफ्ट टिश्यू अँड अल्सो प्रोव्हाइड्स अटॅचमेंट फॉर द स्केलेटल मसल. जे काही स्केलेटल मसल्स आहेत, तर त्याला सुद्धा हे काय करते अटॅचमेंट म्हणून अटॅच असतात. तर त्याच्यानंतर बघा स्केलेटल सिस्टम प्रोटेक्ट्स इंटरनल ऑर्गन्स असिस्टेड मुवमेंट. बघा जे काही इंटरनल ऑर्गन्स आहेत किंवा व्हायटल ऑर्गन्स तर त्याला बोन्स काय करतात तर प्रोटेक्ट करतात. फॉर एक्झाम्पल एखादा शॉक किंवा म्हणजे एखादा आता फॉर एक्झाम्पल इंजुरी झाली तर ती डायरेक्टली काय होते आपले जे ऑर्गन्स आहेत तर त्या डायरेक्टली ऑर्गन्सला होत नाही. तर काय करतं बोन्स ते प्रोटेक्ट करतं. पहिल्यांदा बोन्सला होते मग त्याच्यानंतर जास्तीत जो हे झालं तरच ते व्हायटल ऑर्गन्सला होतं. त्यामुळं काय स्केलेटल सिस्टीम जी आहे तर ती काय करते प्रोटेक्ट करते इंटरनल ऑर्गन्सला. त्याच्यानंतर बघा स्केलेटल जी काही स्केलेटल सिस्टीम आहे तर ती डिवाइड होतीये दोन डिव्हिजन्स मध्ये ऍक्सियल स्केलेटन अँड अपेंडिक्युलर स्केलेटन. ओके, वी ऑलरेडी नो दॅट. तर ऍक्सियल स्केलेटन जे आहे तर ते काय बघा फ्रेमवर्क आहे ऑफ द बोन्स विच लाईज अलोंग विथ व्हर्टिकल ऍक्सिस. तर ते सगळे बोन्स व्हर्टिकल ऍक्सिसला असतात. आता तुम्हाला प्रॅक्टिकलला हे काय असणार आहे स्पॉटिंगला असणार आहे. तर तुम्हाला ते बोन काय करायचे आयडेंटिफाय करायचं आणि त्याच्याबद्दल थोडंसं एक 4 सेंटेन्स लिहायचे आहेत. ओके, आता स्कल आलं तर स्कल बद्दल तुम्हाला काय करायची थोडी इन्फॉर्मेशन लिहायची. आता स्कल काय आहे? हे बोनी फ्रेमवर्क आहे हेडचं आणि ते काय ब्रेनला आपल्या काय करतं प्रोटेक्ट करतं. ओके. द स्कल विथ इट्स 22 बोन्स. तिथे किती 22 बोन्स असतात त्यापैकी बघा कसे आहेत क्रॅनियल बोन्स आणि फेसियल बोन. तर फेसियल बोन 14 असतात आणि क्रॅनियल बोन्स 8 असतात. तर ते क्रॅनियल बोन तुम्हाला काय करायचे तिथे फक्त इनलिस्ट करायचे आहेत. कुठले कुठले आहेत? फ्रंटल बोन, परायटल बोन, ओके, टेम्परल बोन, ऑक्सिपेटल बोन, त्याच्यानंतर स्पेनॉइड बोन, इथमॉइड बोन हे काय क्रॅनियल बोन्स आहेत आणि ते किती आहेत? आता टेम्पोरल बोन आणि परायटल बोन किती आहेत? 2 आहेत. ओके, 2-2 असतात. तर ते तुम्हाला फक्त लिस्ट करायचे आहेत. त्याच्यानंतर फेसियल बोन्स कुठले आहेत? नेसल बोन, त्याच्यानंतर मॅक्झिली, झायगोमॅटिक बोन, लॅक्रिमल बोन, त्याच्यानंतर पॅलेंटाईन बोन, इन्फेरियर नसल कॉन्ची, त्याच्यानंतर मॅन्डिबल आणि वोमर. हे फेसियल बोन्स आहेत ज्याच्यापासून म्हणजे टोटली ते आपल्या हे सगळे कशामध्ये येतात तर स्कल मध्ये येतात. तर स्कल आलं तर तुम्हाला काय करायचं हे एवढं फक्त लिहायचं आहे. क्रॅनियल काय ते फ्रेमवर्क आहे त्याच्या कशाचं हेडचं. त्याच्यामध्ये किती बोन्स असतात 22 बोन्स असतात. त्याच्यानंतर ते स्कल क्रॅनियल बोन फेसियल बोन कुठले आहेत किती आहेत त्याचे जे काही म्हणजे किती नंबर मध्ये आहेत ते प्रेझेंट तर ते सगळं तुम्हाला लिहायला लागेल. ओके, त्याच्यानंतर अजून कुठला पार्ट येतो थोरॅक्स. तर थोरॅक्स काय म्हणजे त्या स्कलच्या अंडरच येतो. तर थोरॅक्स काय विच रेफर्स टू द एंटायर चेस्ट. जे काही थोरॅसिस रिब आपण म्हणू शकतो थोरॅसिस केज. हा तर तो पार्ट म्हणजे काय थोरॅक्स. तर थोरॅसिस केज काय आहे बोनी एन्क्लोजर विच इज फॉर्म्ड बाय द स्टर्नम रिब्स, ओके, अँड द थोरॅसिस वर्टिब्रा. या तिन्ही पासून हे थोरॅक्स बनलेलं आहे. कुठल्यापासून? तीनच आहेत मेजर पार्ट, sternum, ribs आणि thoracic vertebra. And also have the coastal cartilage which attaches the ribs to the sternum. आता ribs जे आहेत तर त्या sternum ला attach होतात तर त्या कशा थ्रू तर coastal cartilage थ्रू होतात. आणि it encloses and protects the organ. हे आपल्याला माहिती आहे हार्ट, लंग्स आणि ब्लड वेसल्स जे आहेत
तर ह्या थोरॅसिस हा जो थोरॅक्सचा पार्ट म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं स्टर्नम, रिब्स आणि थोरॅसिस वर्टिब्रा. तर ह्या रिब्स ज्या आहेत त्या काय करतात प्रोटेक्ट करतात या हार्ट, लंग आणि ब्लड वेसल्सला इन thoracic cavity and provides the support to the bones of upper limb. जे काही आपले अप्पर लिम आहेत म्हणजे हँडचे बोन्स जे आहेत तर त्याला सुद्धा काय करते हे सपोर्ट म्हणून सपोर्ट प्रोव्हाइड करतात हे थोरॅक्स. आणि त्याच्यामध्ये मेजरली हे जर दोन डिवाइड केले तर फक्त स्टर्नम आणि रिब्स मध्ये येतं. ओके, हे झालं ऍक्सियल स्केलेटन. त्याच्यानंतर अपेंडिक्युलर स्केलेटन. तर बघा अपेंडिक्युलर स्केलेटन जे आहे तर त्याची थेरी काय आहे बघा. तर अपेंडिक्युलर skeleton which includes the bones that makes up the upper and lower limb as well as bones of two girdle that attaches the limbs to the axial skeleton. बघा या अपेंडिक्युलर skeleton मध्ये काय असतं फक्त तर अप्पर आणि लोअर लिम्स येतात. तसंच काय अजून तर टू गिर्डल्स जे असतात जे अटॅच होतात कशाला ऍक्सियल स्केलेटनच्या पार्टला. त्याच्यानंतर बघा आता ते वन बाय वन आपल्याला बघायचे. दोन गिल्डे कुठले पेक्टोरियल आणि पेल्विस. तर पेक्टोरियल गिल्डे जर आला पॉइंट तर तुम्हाला काय लिहायचंय द ह्युमन बॉडी हॅज अ टू पेक्टोरियल ऑर द शोल्डर गिल्डे. ओके, दोन असतात ते आणि ते अटॅच होतात कुठे बोन्सला अप्पर लिम्सच्या. ओके, आपल्या शोल्डरच्या तिथे असतात त्याच्यामुळे ते अप्पर लिम्सला अटॅच होतात. इच पेक्टोरियल गिल्डे कन्सिस्ट ऑफ क्लाविकल अँड द स्कॅप्युला. त्या ह्याच्यामध्ये हे दोन मेजर पार्ट प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर सेकंड आहे बघा अप्पर लिम. अप्पर लिम जे आहे तर त्याच्यामध्ये बघा ह्या 30 बोन्स असतात इन 3 लोकेशन्स. तर ते कुठले ह्युमरस, उल्ना आणि रेडियस हे कुठे झाले फोर आर्मला. त्याच्यानंतर कार्पेल्स असतात किती 8 आणि 5 मेटाकार्पेल हे कुठे येतात आपल्या रिस्टच्या पॉइंटला. कार्पेल्स त्याच्यानंतर मेटाकार्पेल्स त्याच्यानंतर फॅलेंजेस हे सगळे हँड आपले जे काही हे आहेत आपली रिस्ट आहे फिंगर्स आहेत तर तिथे हे बोन्स प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर पेल्विक ऑर द हिप गिर्डल. ओके, विच कन्सिस्ट ऑफ 2 बोन्स. त्याच्यामध्ये सुद्धा 2 बोन्स असतात कुठल्या कोक्झेल बोन आणि त्यालाच आपण म्हणू शकतो हिप बोन. तर हिप बोन आर युनाइट anteriorly at a joint which is called as pubic symphysis. ते युनाइट होतात तेव्हा त्याला काय म्हणायचं pubic symphysis and they unite posteriorly with the sacrum at the sacroiliac joint. हे सगळं आपण sacroiliac joint वगैरे आपण हे जॉइंट्स मध्ये स्टडी केलेलं आहे. Complete ring composed of hip bone and pubic symphysis and sacrum forms a deep basin like structure which is called as bony pelvis. ओके, तर त्याला काय म्हणायचं बोनी पेल्विस. त्याच्यानंतर लोअर लिम्स बघा काय तर लोअर लिम्स इच लोअर लिम हॅज अ 30 बोन. जे आपले लोअर लिम्स आहेत तर त्याच्यामध्ये 30 बोन्स असतात इन 4 लोकेशन. फेमर इन थाय, त्याच्यानंतर पटेला, त्याच्यानंतर टिबिया आणि फायब्युला हे सगळे लेग्सचे आहेत बोन. आपण त्याला लोअर लिम्स म्हणू शकतो. त्याच्यानंतर टार्सेल्स हे आपल्या अँकल रिजनला असतं टार्सेल्स. त्याच्यानंतर मेटाटार्सेल्स, त्याच्यानंतर 40 फॅलेंजेस इन द फूट हे सगळं काय लोअर लिम्स मध्ये आहे प्रेझेंट. ओके ओके, तर हे झालं ह्युमन स्केलेटनचं. तर हा ऑफलाईन घेतला होता, ऑनलाईन फक्त घ्यायचा राहिला होता त्याच्यामुळे मी आता घेतलेला. आपण आता नेक्स्ट प्रॅक्टिकल जे आहे ह्याच्या पुढचं तर ते आता ऑनलाईन घेतोय. हॅलो मॅम, बोला. तुम्ही आता एक्सपेरिमेंट ते 2 शिकवलं ते 10 आणि 11 दोन्हीचा एकच आहे ना? दोन्ही हा मिळून एकच. एकच आहे. हो एकच आहे. हा पूर्ण एक्सपेरिमेंट एकच आहे. इथे बुक्स मध्ये जे आहे ना ते कसं दिलेलं आहे दोन्ही सेपरेट दिलेत पण आपल्याला सिलेबसला काय आहे तर पूर्ण हा एकच आहे. ओके, ते टिश्यूचे पण तसेच आहेत. त्यामुळे रिपोर्ट ओके रायटिंग मॅम. करताना हा एकच एक्सपेरिमेंट आहे असं समजून तुम्ही काय करायचंय 1 पेज रिपोर्ट लिहायचंय. हा 1 पेज रिपोर्ट ओके सगळे मॅम. लिहिताय राहिलं असेल तर सेंड करा.
ओके, तर याच्यानंतर बघा याच्यानंतर पुढचा जो एक्सपेरिमेंट आहे तर त्याच्यामध्ये हा बघा टोटली ब्लड रिलेटेड आहे. तर तुम्ही जेव्हा ऑफलाईन याल तर तेव्हा हा तुम्हाला करावाच लागणार आहे, त्यावेळेस शिकवलाही जाईल. तोपर्यंत आपण काय करूयात, ऑनलाईन घेऊयात. ओके, तर त्याचं एम बघा काय आहे, टू डिटरमाइन ब्लड ग्रुप ऑफ गिवन सॅम्पल. तर आपल्याला काय करायचंय, तर आपला जो ब्लड ग्रुप आहे तर तो कसा डिटरमाइन करायचा ह्याची प्रोसिजर आपल्याला याच्यात बघायची आहे या एक्सपेरिमेंट मध्ये. तर त्याच्यासाठी रिक्वायरमेंट बघा काय, पोर्सिलिन टाईल. तर बघा पोर्सिलिन टाईल जर अवेलेबल नसेल तर आपण जी स्लाइड आहे तर ती स्लाइड सुद्धा ग्लास स्लाइड माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना? येस एव्हरीवन ओके. तर ग्लास स्लाइड जी आहे तर ती सुद्धा घेतली तरी चालेल. तर त्याच्यानंतर आपल्याला काय रिक्वायरमेंट आहे, ब्लड. ओके, तर ते आपण चेक करणार आहोत. ओके, प्रिक केल्यानंतर त्याच्यानंतर जे अँटीजनचे बॉटल्स असतात, अँटीसेरा ए, बी आणि डी. तर हे सगळे आपली काय रिक्वायरमेंट आहे प्रॅक्टिकलची. त्याच्यानंतर बघा, द सरफेस ऑफ एरिथ्रोसाइट्स विच कंटेन द जेनेटिकली डिटरमाइन अँटीजन्स. बघा एरिथ्रोसाइट्स म्हणजे काय, आरबीसी, त्याच्यामध्ये काय असतात, अँटीजन्स असतात प्रेझेंट, विच इज कंपोज्ड ऑफ ग्लायकोप्रोटीन अँड द ग्लायकोलिपिड. आता ते जे अँटीजन्स आहेत विच इज कॉल्ड ॲज एग्लुटिनोजन्स. ओके, विच ऑकर्स इन कॅरेक्टरिस्टिक्स कॉम्बिनेशन. हे सगळं आपण थेरॉटिकल बघितलं होतं थेरीला, फक्त एकदा मी रिवाइज करून घेते. बेस्ड ऑन द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ व्हेरियस अँटीजन. आता अँटीजन आपण थेरीला बघितलं होतं, ए अँटीजन असेल तर आपण काय म्हणतो, ए ब्लड ग्रुप आहे. तर त्याच पद्धतीने काय, तर अकॉर्डिंग टू अँटीजन द ब्लड ग्रुप्स आर कॅटेगराइज्ड इनटू द डिफरंट ब्लड ग्रुप विदिन अ गिवन ब्लड ग्रुप्स. ओके, देयर मे बी 2 or more different blood type and there are at least 24 ब्लड ग्रुप. ओके, तर आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचं याच्यामध्ये, तर जे काही ब्लड ग्रुप अँटीजन्स प्रेझेंट आहेत त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय, ब्लड ग्रुप डिटेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर आरएच फॅक्टर सुद्धा डिटेक्ट करायचंय. तर बघा एबीओ ब्लड ग्रुप काय, एबीओ ब्लड ग्रुप मध्ये काय, 2 ग्लायकोलिपिड्स अँटीजन्स असतात विच इज कॉल्ड ॲज ए बी. हे 2 वरून आपण काय करतो, डिटेक्ट करतो. ए असेल अँटीजन तर ए ब्लड ग्रुप, बी असेल तर बी ब्लड ग्रुप, दोन्ही असतील तर ए बी म्हणतो आपण आणि दोन्हीही नसतील तर आपण काय म्हणतो, ओ ब्लड ग्रुप. ओके, तर पर्सन हुज आरबीसीज डिस्प्ले ओनली अँटीजन ए हॅज अ टाइप ए ब्लड ग्रुप. त्याच्यानंतर दोज हू हॅव ओनली अँटीजन बी देन टाइप बी. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल हू हॅव बोथ ए अँड बी अँटीजन्स आर द टाइप ऑफ ए बी अँड दोज हू हॅव नायदर अँटीजन ए नॉर बी आर ओ टाइप. ओके, इथपर्यंत सगळ्यांना समजलंय. त्याच्यानंतर ब्लड प्लाझ्मा युजली कंटेन अँटीबॉडीज विच इज कॉल्ड ॲज ॲग्लुटिनिन्स. तर ब्लड प्लाझ्मा मध्ये बघा आपण हे अँटीजनचं बघितलं, त्याच्यानंतर अँटीबॉडीज सुद्धा आपण बघितल्या होत्या, त्याच्या अपोजिट असतात. त्याच्यानंतर त्याला काय म्हणायचं, एग्लुटिन्स. ओके, दॅट रिॲक्ट विथ द ए ऑर द बी अँटीजन. इफ टू आर मिक्स्ड these are anti A antibody which react with antigen A and anti B antibody and which react with antigen B. तर बघा हे जे इथं काय लक्षात ठेवायचं, फक्त अँटीबॉडीज कुठल्या असतात, तर ए मध्ये बी असते. हे आपण थेरीला बघितलं होतं. तर त्याची जी प्रोसिजर आहे तर ती बघा काय आहे, आपल्याला काय करायचं, सुरुवातीला एक क्लीन किंवा ड्राय पोर्सिलिन टाईल किंवा एक स्लाइड घ्यायची आहे. पुट अ ड्रॉप ऑफ अँटीसेरा, जे काही अँटीजनचे अवेलेबल बॉटल्स असतात तर त्या तिथे काय करायचं, ड्रॉप त्याच्यावरती हे करायचंय, पुट करायचंय. त्याच्यानंतर ऍड 1 ड्रॉप ऑफ ब्लड टू इच. त्याच्यानंतर आपण काय करायचं, आपल्या जी फिंगर्स मधून प्रिक करायचं आहे आणि जे ब्लड ड्रॉप्स असतील तर ते काय करायचे, एक एक ड्रॉप त्याच्या पुढे म्हणजे त्याच्यात मिक्स हे करायचे, मिक्स करायचे आणि ते मिक्स केल्यानंतर 1 मिनिट आपल्याला काय करायचं, वेट करायचंय आणि ज्याच्यामध्ये एग्लुटिनेशनची रिएक्शन होईल, म्हणजेच काय, तिथलं ब्लड काय होणार आहे, क्लॉट व्हायला स्टार्ट होणार आहे. आता क्लॉट व्हायला जेव्हा स्टार्ट होईल, आता फॉर एक्झाम्पल आपण ए, बी आणि डी असे 3 अँटीजन्स असतात, अँटीसेरा असतात. ओके, 3 बॉटल्स असतात. तर आपण काय करायचं, त्या तिन्ही समोर काय करायचं, ब्लडचा ड्रॉप हे केलाय, पुट केलाय. त्याच्यानंतर त्याच्यावरती एक एक ड्रॉप अँटीसेरा ए, अँटीसेरा बी आणि अँटीसेरा डी केले, त्याच्यामध्ये मिक्स केले. तर ते काय करायचे, आपल्याला मिक्स करून परत त्याच्यामध्ये जर क्लॉटिंग झालं, आता फॉर एक्झाम्पल अँटीसेरा ए
आणि आपलं ब्लड सॅम्पल याचं काय झालंय, क्लॉट फॉर्म झालाय. तर तिथे आपण काय समजायचंय, तर आपला ब्लड ग्रुप काय आहे, तर ए आहे. आणि डी जे आहे, अँटी डी, त्याच्या समोरचं समजा क्लॉट झालं तर ते काय झालं, पॉझिटिव्ह आलं. क्लॉटिंगची रिएक्शन झाली तर ती काय झालं, पॉझिटिव्ह झालं. म्हणजेच काय येणार, ए पॉझिटिव्ह. ओके, बघा, इफ देअर इज एग्लुटिनेशन इज कन्फर्म्ड, मग त्यावेळेस काय झालं, तो ब्लड ग्रुप आपल्याला डिटेक्ट होणार. इफ एग्लुटिनेशन इज प्रेझेंट इन अँटी ए, देन द ब्लड ग्रुप बिलॉंग्स टू द ग्रुप ए. मी आताच सांगितलं, ए जर आले तर ए ब्लड ग्रुप येणार. बी जर बीच्या तिथे जर क्लॉटिंग झालं तर तिथे काय येणार, बी ब्लड ग्रुप येणार. त्याच्यानंतर जे दोन्ही मध्ये जर क्लॉटिंग झालं तर काय येणार, ए बी ब्लड ग्रुप येणार. आणि जर दोन्ही मध्ये काहीच नाही झालं तर तिथे काय येणार, तर ओ ब्लड ग्रुप येणार. आणि जे अँटी डी आहे तर ते काय समजायचे, पॉझिटिव्ह फॅक्टर आपण बघतो, RH फॅक्टर जो आहे तर तो बघतो आपण अँटी डी ने. मग तिथं काय असतं, जर ते क्लॉट झालं तर ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह, जर नाही झालं तर तो काय झाला, निगेटिव्ह झाला. ओके, तर आय विल शो वन व्हिडिओ, then you will understand. ओके, तर बघा इथं ब्लड ग्रुप डिटर्मिनेशन आपण बघतोय. हा, तर हे काय करायचंय, तर अशा पद्धतीने आपल्याला काय घ्यायचे, 3 ह्या अँटीजन बॉटल्स आहेत. ओके, ए बी, ही ए आहे. ओके, ही बी आहे आणि ही काय आहे, डी आहे. तर ही जी स्लाइड जशी घेतली आहे तशी आपल्याला काय करायची, स्लाइड घ्यायची आहे. त्याच्यावरती बघा पुन्हा काय करायचंय, तर बघा प्रिक कशा पद्धतीने करायचं. पहिल्यांदा काय केलं त्यांनी, तर क्लीन जे काही स्पिरिट आपण युज करतो सुरुवातीला, इथिलीन काय करायचं, सुरुवातीला आपल्याला ते क्लीन करायचं फिंगर, आणि प्रिक केलं त्यांनी. बघा, अशा ड्रॉप्स आपल्याला काय करायचे, समोर घ्यायचे आहेत. पण सुरुवातीला काय केलं बघा, इथेनॉलनी आपल्याला ते क्लीन करून मग प्रिक करायचं आहे, हे विसरायचं नाही. परत ड्रॉप बघा ऍड केले. हे बी ऍड केलं, अँटीसेरा. त्याच्यानंतर हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह साठी डी. तर ते काय करायचं बघा, मिक्स करायचं आहे. तर यांनी एका स्टिकने मिक्स केलेलं आहे. तर ते प्रत्येक ह्याला काय करायचे, डिफरंट स्टिक यूज करायचे आहे. का तर ते मिक्स होऊ नये, एकाच स्टिकनी तिन्ही मध्ये मिक्स करायचं नाही. तिन्हीसाठी बघा डिफरंट स्टिक्स यूज केलेल्या आहेत.
तर आता वेट करायचं आहे 1 मिनिट आणि त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये क्लोटिंग दिसतंय. ओके. तर कशामध्ये क्लोटिंग दिसतंय? एनीवन? बी अँड B and B and positive D. negative. B and D. B and ओके. गुड. तर इथं बी आणि जो डी आहे तर त्याच्यामध्ये बघा क्लोटिंग स्टार्ट झाले बघा. म्हणजे काय आणि त्याच्या उलट ए मध्ये काय आहे? तर ए मध्ये क्लोटिंग दिसलंच नाही. ओके. बघा इथं काय झालं, जे सुरुवातीचं होतं तसंच आहे असं राहिलेलं आहे. हे जे आहे तर इथं बी मध्ये दिसलंय. त्याच्यामुळे काय होणार, हा बी ब्लड ग्रुप डिटेक्ट झाला आणि इथे डी मध्ये सुद्धा दिसलेलं आहे क्लोटिंग, त्याच्यामुळे ते पॉझिटिव्ह झालं. त्याच्यामुळे ब्लड ग्रुप कोणता आला, तर बी पॉझिटिव्ह. ओके, समजलंय का सगळ्यांना ब्लड ग्रुप? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, Yes, ma'am. तर काय सिंपल प्रोसिजर, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, तर स्लाइड घ्यायची आहे, ती पूर्णपणे क्लीन असली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या ज्या फिंगर मधून आपण प्रिक करणार आहे तर ते काय करायचं, इथेनॉलने सुरुवातीला क्लीन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तिथून आपल्याला काय करायचं, प्रिक करायचं आहे. आणि ते प्रिक केल्यानंतर समोर काय केले होते, ड्रॉप्स एक आपल्या ह्याचे बॉटल्स ठेवून काय करायचं, ते ड्रॉप्स 3 ठिकाणी आपल्याला हे करायचे आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये जे सोल्युशन्स आहे समोरचे ए, बी आणि डी, तर हे एक ड्रॉप टाकायचे आहेत. आणि परत काय आहे त्याच्यानंतर पुन्हा ते जे क्लॉटिंगची रिॲक्शन होतीये तर ती चेक करायची आहे. आणि चेक केल्यानंतर ज्याच्यामध्ये क्लॉटिंग झाला, आता इथे बी मध्ये झालं होतं आता आपण जो व्हिडिओ बघितला, पण काही वेळेस असं होऊ शकतं की ए मध्ये होऊ शकतं किंवा ए बी दोन्ही मध्ये होऊ शकतं. तर ब्लड ग्रुप कोणता येणार, ए बी दोन्ही मध्ये झालं तर. आणि जे समजा डी मध्ये नाही आलं क्लॉटिंग तर ते काय ना निगेटिव्ह होणार, मग ए बी निगेटिव्ह असा ब्लड ग्रुप झाला. समजले का सगळ्यांना? Yes, ma'am. yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. का अजून एकदा व्हिडिओ बघायचा आहे? हॅलो मॅम, बोला. आम्ही तिथे आल्यावर अजून एकदा घ्याल का तुम्ही? म्हणजे आमचं ब्लड ग्रुप आम्ही चेक करू. तुम्ही ऑफलाईन आला तर त्यावेळेस तुम्ही करू शकता. ओके मॅम. बघा आपण अजून एकदा व्हिडिओ बघूया. काही जणांचं लक्ष नसेल तर हे इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल आहे, तुम्हाला यायलाच हवं. त्याच्यासाठी मी डबल तुम्हाला व्हिडिओ दाखवते. सुरुवातीला स्टरीलाइज केलंय, त्याच्यानंतर ते प्रिक केले. तिन्ही ड्रॉप आहेत. Then you have to add 1 drop of antisera A, then antisera B, and then antisera D. Then mix it in well manner. Use different stick for each of these.
then wait for 1 minute and then check it. Is agglutination reaction is occurs or not? That means clotting. ओके, तर इथं काय झालंय, बी आणि डी मध्ये काय झालं, रिएक्शन स्टार्ट झाली आणि क्लॉटिंग सुरू झालेलं आहे. ओके, तर हा याचा काय आला, रिझल्ट आला. रिझल्ट काय आलाय, तर ए आहे असंच राहिलेलं आहे. त्याच्यानंतर बी मध्ये काय झालं, ग्लुटिनेशन रिएक्शन दिसली आणि डी मध्ये सुद्धा एग्लुटिनेशन रिएक्शन दिसलेली. सो इट इज पॉझिटिव्ह. सो इट इज बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप. ओके, समजलं कसं घेणं आता? येस मॅम. मॅम हा, बोल ना. मॅम मायक्रोस्कोप खाली पण चेक करतात ना? नाही, आपल्याला अशीच दिसते रिएक्शन. ओके.